खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी जी रामजी विधेयकाचे सादरीकरण करत ग्रामीण रोजगाराचा नवा आराखडा मांडला. या विधेयकानुसार प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 125 दिवसांचा रोजगार हमी दिला जाणार आहे. वनक्षेत्रात काम करणाऱ्या अनुसूचित जमातींच्या कामगारांना अतिरिक्त 25 दिवसांचा रोजगार मिळणार. डॉक्टर बोंडे म्हणाले, गरीब नागरिकांना रोजगार मिळावा, त्याच्या श्रमाची गरिमा जपली जावी आणि समाजातील सर्व घटक मुख्य प्रवाहात येतील. हे विधेयक महात्मा गांधींच्या विचारधारेशी सुसंगत आहे. योजनेत कामाचे दिवस वाढवण्यात आले. दर आठवड्याला मंजुरी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण ही ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळाला पाहिजे आणि म्हणून 100 दिवसावरून 125 दिवसाचा रोजगार देण्याची गॅरंटी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की महात्मा गांधींच्या विचारानुसार आणि रामराज्यासारखं पारदर्शक ग्रामीण भागामध्ये विकसित भारताच्या संकल्पनेप्रमाणे प्रत्येक खेड्यामध्ये पायाभूत सुविधा, जलसंधारण, रोजगाराचे कामं आणि पर्यावरण संबंधित कामं निर्माण झाली पाहिजे. आणि मजुरांनाही जे मजूर करतील त्यांना 7 दिवसाच्या आत मजुरी मिळाली पाहिजे. आणि अगोदरच्या सारखं जे भ्रष्टाचाराचं कुरण रोजगार हमी योजनेत होतं नरेगामध्ये ते थांबवण्यासाठी संपूर्ण पारदर्शकता आणि तातडीनं त्याचं भुगतान म्हणजे पेमेंट हे करण्याची योजना म्हणजे विकसित भारत जी रामजी योजना आहे. म्हणून अनेक लोक संभ्रम निर्माण करतील, परंतु रामराज्याप्रमाणे आणि महात्मा गांधीच्या प्रेरणेप्रमाणे ग्रामीण भाग विकसित करण्यासाठी आणि रोजगाराची गॅरंटी देण्यासाठीची योजना आहे.